भारतीय दंड संहिता आणि न्याय संहितेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्याबरोबर नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे सर आहेत। सर, काय म्हणाल, संपूर्ण देशामध्ये नवीन कायदे लागलेले आहेत आणि पायलट प्रोजेक्ट आहे ते नवी मुंबईमध्ये स्टार्ट झाला आहे। आजपासून जे क्रिमिनल मेजर ॲक्ट्स आहेत तीनही IPC, CRPC आणि एव्हिडन्स ॲक्ट यांचं रूपांतर करून BNS, BNSS आणि BSA हे तीन कायदे आजपासून संपूर्ण देशभरात लागू झालेले आहेत। महाराष्ट्रातील संपूर्ण 1100 पोलीस स्टेशन्समध्ये याचं इम्प्लिमेंटेशन होतं आहे। नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आणि नागपूर पोलीस आयुक्तालयामध्ये विशेष करून इन्व्हेस्टिगेशन कार्स आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्स असलेल्या इन्व्हेस्टिगेशन कार्स ह्या DG ऑफिसकडून पाठवण्यात आलेल्या आहेत, जेणेकरून ह्या कायद्यांचं तंतोतंत पालन ह्या दोन युनिट्समध्ये सुरुवातीला करण्यात येत आहे आणि इव्हेंच्युअली मग ते सर्व इतर युनिट्समध्ये पण रोल आउट होईल आहे। सर, कायद्यामध्ये जे बदल करण्यात आले होते त्यातल्या काही पॉईंट्स असे आहेत की त्याच्यामध्ये आपण ऑलरेडी 1 वर्षापासून काम सुरू केलेलं आहे। बरोबर आहे। आपण ह्या कायद्यामध्ये जे प्रावधान आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी कुठल्याही सर्च सीजर ऑपरेशनमध्ये तर ते आपण ऑलरेडी यथार्थ कार्यप्रणाली जी आहे त्याच्या माध्यमातून ऑलरेडी करत आहोत, किंवा घटनास्थळी सायंटिफिक एव्हिडन्स कलेक्शन करण्यासाठी इन्व्हेस्टिगेशन बाईकचा आपण ऑलरेडी वापर करतोय, जे की इन्व्हेस्टिगेशन कारचं एक छोटं रूप आपण म्हणू शकतो। त्यानंतर समन्स आपल्याकडे ऑलरेडी आपण वापरत आहोत आणि तपासी अधिकाऱ्यांची संख्याबळ वाढवण्यासाठी आपण नेल्सन कार्यप्रणालीमधून जास्तीत जास्त तपासी अधिकारी तयार केलेले आहेत, त्यांना ट्रेनिंग देऊन आपण सक्षम केलेलं आहे। सर, कुठले मुख्य असे बदल आहेत की ज्याचा परिणाम नागरिकांवरती होऊ शकतो? याच्यामध्ये बरेच बदल आहेत जे आम्ही आत्ताच सांगितलं। आम्ही हे प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरून अवेअरनेस कॅम्पेन्सच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांनी त्यांच्या अधिकारांबद्दल आणि याच्याबद्दल जागरूक व्हावं आणि जे काही कार्यप्रणालीमध्ये पोलिसांच्या कार्यप्रणालीमध्ये किंवा कोर्टाच्या कार्यप्रणालीमध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्याबद्दल जाणकारी ठेवावी, जेणेकरून त्यांना कुठल्याही स्वरूपाच्या क्रिमिनल जस्टिस सिस्टमसोबत डील करत असताना उपयुक्त ठरेल आहे। सर, या संपूर्ण कायद्याच्या बदलामुळे न्याय मिळण्यासाठी लवकर न्याय मिळू शकतो? निश्चितच याच्यामध्ये टाईमलाईनचं मोठं प्रावधान केलेलं आहे। प्रत्येक गोष्टीसाठी, तपासासाठी, मेडिकल रिपोर्ट्स मिळण्यासाठी किंवा न्यायदानासाठी कोर्टाच्या काही प्रोसिजर्सवर सुद्धा टाईमलाईन्स टाकलेल्या आहेत, त्यामुळे निश्चितच असं वाटतं की ह्या पद्धतीने न्याय लवकर मिळू शकेल। सर, आपल्याकडून संपूर्णपणे कायदा अंमलात आणण्यासाठी, तळागाळात जाण्यासाठी अधिकाऱ्यांना सुद्धा कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग सुद्धा देण्यात आलेलं आहे। पूर्ण आपल्या नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये जितकेही तपासी अधिकारी आहेत, जे सर्व हे तपास करणार आहेत नवीन कायद्याप्रमाणे, त्यांना ऑलरेडी आपण फुल ट्रेनिंग दिलेलं आहे। त्यांना आपण SOPs दिलेले आहेत हँडी, जेणेकरून त्यांना कशा पद्धतीने तपास करावा नवीन कायद्याप्रमाणे त्याची पूर्ण मालूमात हातात मिळेल आहे। याशिवाय त्यांच्या अडचणी ट्रबलशूट करण्यासाठी आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे, जे की तज्ज्ञ झालेले आहेत। याशिवाय एक हेल्पलाईनसुद्धा आहे NCRBची, ज्याच्यावर कुठल्याही तपासी अधिकाऱ्याला अडचण आल्यास ते त्यांना विचारू शकतात। नक्कीच आपण पाहतो की कायदा आजपासून जरी सुरू झाला असला तरी याचा पायलट प्रोजेक्ट नवी मुंबईमध्ये सुरू झाला असल्यामुळे ही नवी मुंबई पोलिसांसाठी कौतुकास्पद बाब आहे। विनायक पडले, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।